शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे। ठाकरेंकडून लोकसभेच्या 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कल्याणमधून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। जळगावमधून करण पवार, पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे, त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे। त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे। आता फक्त राहिला जळगाव। जळगावचं काय करायचं? जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्य ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत। सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही। आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे। मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का। ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या, नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू। आजचं युग हे अतिशय स्वार्थाचं, एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं आणि राजकारणात तर निवळ पाय ओढण्याचं असताना एक मैत्रीची मिसाल आम्ही दोघे या ठिकाणी आज इतिहासात नोंद करून जाईल अशी मिसाल या ठिकाणी करतोय असं मला वाटतं। आणि आज उन्मेषदादांच्या शिफारसीने सर्व काँग्रेस, NCP, शरद पवार गट साहेब आणि ठाकरे गट, शिवसेना यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या शिफारसीने आज ठाकरे साहेबांनी माझी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि जळगाव लोकसभा ही मी त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहे। निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत, विधानसभा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संघटक आहेत, आमच्या सगळी महिला आघाडी आहे, आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत। फक्त आज औपचारिकता उद्धव साहेबांनी पार पाडले की उमेदवार जाहीर केला आहे। त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे, काम तर करतात आहेत, लोकांपर्यंत रोज पोहोचतात आहेत। त्यामुळे हे काही नवीन नाही आहे, आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।